मुख्यमंत्र्यांनी सौर कृषी वाहिनी योजनेची घेतली आढावा बैठक। सर्व जिल्हाधिकारी आणि एसपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित। झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं आरोपी तहव्वूर राणाची याचिका फेटाळली। कुटुंबाशी फोनवर बोलण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। एनआयएकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला सुरुवात। पहलगामच्या बैसरणमध्ये सीआरपीएफ एनआयएची शोध मोहीम सुरू आहे, तर एनआयए जखमींचे जबाब नोंदवणार आहे। अजित पवारांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील पर्यटकांशी साधला संवाद। अडकलेल्या पर्यटकांना अजित पवारांनी धीर दिलाय। भारताची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी। अरबी समुद्रात पाकिस्तानच्या युद्ध सरावाआधीच भारताची क्षेपणास्त्र चाचणी, तर आयएनएस सुरतकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। मंत्री गिरीश महाजनांचे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना थेट आवाहन। कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधण्याचं केलं आवाहन। जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा बदलापुरात महाविकास आघाडीकडून निषेध। पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सांगलीत दहशतवादी पुतळ्याचं मनसेकडून दहन। पाकिस्तान मिटादोच्या मनसैनिकांकडून घोषणा। जलसंपदा विभागाची छत्रपती संभाजीनगरच्या पालिकेला नोटीस। उद्यापर्यंत 10 कोटी रुपये भरा, अन्यथा शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा दिला इशारा। नाशिकमध्ये सिग्नल नियम पाळणं बेतलं जीवावर। सिग्नल तोडला नाही म्हणून संतप्त कार चालकाकडून बाईकवर असलेल्या तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न। या प्रकरणात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।